नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मच्छी करी किंवा तुम्ही याला फिश करी पण म्हणू शकता. बनवायला एकदम सोपी आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला ही फिश करी कसे करायचे बघूया. फिश करी करण्याकरता इथे मी रोहू मासा घेतला आहे. आपल्याला त्याला मॅरिनेशन करायचं आहे. त्याकरता मी इथे हळद आणि मीठ घेतलं आहे. याला आता आपण मीठ आणि हळदने मॅरिनेशन करणार आहे. हे पूर्ण फिशला लावून घ्यायचं आहे छान आणि याला 10 ते 15 मिनिटं असंच लावून ठेवून द्यायचं आहे. मी 10 ते 15 मिनिटं असंच लावून ठेवून देते. हे छान चोळून घ्यायचं आहे पूर्ण फिशला. बघू शकता अशा प्रकारे मी हे 10 ते 15 मिनिटं ठेवून देते. यानंतर आपल्याला याकरता वाटण लागणार आहे. इथे मी बेडगी मिरची घेतली आहे, धने आणि इथे लसूण आणि अद्रक घेतला आहे. याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. इथे आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. कांद्याला असा उभा आणि आडवा चिरा करून घ्यायचा आहे आणि हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये बेडगी मिरची टाकत आहे. लसूण आणि इथे आपल्याला लसूण जास्त घ्यायचं आहे. अद्रकचा तुकडा टाकायचा आहे. धने, इथे आता आपल्याला पिवळी सरसो म्हणजे पिवळी मोहरी घालायची आहे. याने आपल्या करीला खूप छान चव येते. आणि इथे आपल्याला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. तुम्ही खोबऱ्याच्या किस ऐवजी इथे ओलं खोबरेही घालू शकता तुकडे करून. आणि नंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि आपण इथे भाजलेला कांदा घालत आहे. याला फोडून घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला किंचित पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी वाटण तयार करून घेते. इथे बघू शकता आपण वाटण तयार करून घेतलं आहे. आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये टमाटर पण छान पेस्ट करून घ्यायची आहे. इथे गॅसवर मी गंज घेतला आहे. त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथे फिशचे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. इथे जेवढे मावेल तेवढे आपण फिशचे तुकडे तळून घेऊ. तुम्ही इथे फ्राय पॅनमध्ये सुद्धा तुकडे हे फ्राय करू शकता. इथे मी छान आलटून पालटून हे तुकडे फ्राय करून घेते. याने आपली फिश करी टेस्टी होते. तुम्ही असे सुद्धा टाकू शकता, पण जर हे असे तळून घातले की आपल्या फिश करीला खूप छान चव येते. म्हणून आपण हे फिश छान तळून घेऊ. इथे आपले फिशचे तुकडे छान तळले गेलेले आहे. याला आता आपण काढून घेऊ. मी सगळे तुकडे काढून घेते. या प्रकारे आपण सगळे तुकडे आपण फ्राय करून घेणार आहे. मी सगळे फिशचे तुकडे काढून घेते आणि अशाच प्रकारे सगळे फिशचे तुकडे फ्राय करून घेते. इथे मी सगळे फिशचे तुकडे फ्राय करून घेतले आहे. बघू शकता तुम्ही छान तळले गेले आहे. आता इथे आपण त्याच गंजामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे. आपलं मोहरी जिरं तळतळलं की त्यानंतर यामध्ये आपण करून घेतलेलं वाटण घालायचं आहे. इथे आपलं मोहरी जिरं तळतळलं आहे. इथे आता यामध्ये आपण जेवढं पाहिजे तेवढं वाटण घालून घेणार आहे आणि याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत मी इथे छान परतून घेते आणि याचा कच्चेपणा दूर करून घेते. हे छान तांबूस कलर येतपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता छान तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेतलं आहे. असंच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आपण जेवढं वाटण छान परतून घेऊ तेवढीच आपली करी छान होते. आणि इथे आपण टमाटरची प्युरी सुद्धा घालून घेतली आहे.
ही टमाटरची प्युरी कच्ची आहे, त्यामुळे याला सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत। ही टमाटर प्युरी आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। इथे मी 2-3 मिनिटं छान परतून घेतली आहे टमाटर प्युरी। यामध्ये कढीपत्ता घातला आहे। मच्छी करीमध्ये कढीपत्ता छान स्वाद देतो, त्यामुळे आपण कढीपत्ता घालायचा आहे आणि हे छान अजून 2-3 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। इथं 2-3 मिनिटं परतून घेते। यामध्ये आपण आता काही सुके मसाले घालायचे आहे। तिखट, गोडा मसाला, मीठ, हळद आणि धनेपूड घालणार आहोत। इथे आपलं टमाटर प्युरी सुद्धा छान झालेली आहे। यामध्ये आपण काढून घेतलेले सुके मसाले घालायचे आहे। इथे मी हे सुके मसाले घालत आहे। तिखट, मीठ, हळद आणि धनेपूड, जिरेपूड, गोडा मसाला वगैरे, आणि हे छान परतून घ्यायचं 2-3 मिनिटं मसाले। आणि यामध्ये वाटणाचं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही। हे मसाले 1-2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे आहे। या मसाल्यातून तेल सुटलं की यानंतर आपण पाणी घालायचं आहे। मी इथे 1-2 मिनिटं हे मसाले परतून घेत आहे। इथे बघू शकता 1-2 मिनिटानंतर याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। मच्छी करीचा रसा पातळच ठेवायचा आहे, याला घट्ट करायचं नाही। इथे मी पाहिजे तेवढं पाणी घालून घेतलं आहे आणि याला छान उकळी येऊन द्यायची आहे। आपण इथे छान दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे आपल्या करीला। आपण फिश करीचे सगळे पाड तळून घेतले होते, याची फक्त मुंडी ठेवली होती। इथे सगळ्यात अगोदर आपण मुंडी टाकून द्यायची आहे। ही मुंडी फ्राय नव्हती केली आपण, याला पहिले आपण मुंडी टाकून द्यायची आहे आणि याला 2-3 मिनिटं छान होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि तळून घेतलेले फिशचे सगळे तुकडे घालायचे आहे। इथे मी सगळे पीसेस घालून घेते आहे फिश करीचे, आणि याला जास्त उकळवायचं नाही आहे, फक्त 2-3 मिनिटंच उकळून घ्यायचं आहे। कारण की हे खूप जर तुम्ही जास्त उकळून घेतलं की त्यानंतर याचे खूप असे गिलगिले होते, त्यासाठी आपल्याला हे जास्त उकळवायचे नाही आहे, बस 2-3 मिनिटंच उकळून घ्यायचे आहे। आणि अशा तऱ्हेने तयार झाली आपली फिश करी। ही फिश करी लवकर तयार होते आणि खायला खूप टेस्टी वाटते। तुम्ही सुद्धा अशी फिश करी बनवून बघा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।